म्हणतोयस? कसा आहे? मस्त मजेत. राम राम. तुम्ही सांगा तुमचं कसं चाललंय? चाललंय, देवाचा आशीर्वाद आहे का नाही? आपला गुरुवार स्पेशल एपिसोड लोकायला लय आवडायला. अरे आपण आपल्या प्रेक्षकांना दिलेला कलारूपी तिळगुळ होता तो आवडणार. ते तर आहेच. बरं मी काय म्हणतो, हो. आता आपला सोमवार जो आहे पुढचा येणारा, हो. येणाऱ्या सोमवारी हो. 26 जानेवारी आहे. हो. प्रजासत्ताक दिन आहे. हो. तर त्या दिवशी काही प्लॅन बिन आहे का डोक्यात? काय प्लॅन करायचं? म्हणजे जोरदार प्लॅन केलाय. म्हणजे काय आहे की ह्या वर्षीचा 26 जानेवारी आहे ना, तो एकदम खास आहे. खास आता विचार कसं काय? कसं काय? हा, तर खास म्हणजे कसं आहे, तो रविवार नंतर सोमवारला येतोय. हा. म्हणजे जोडून सुट्टी येते. हा. तर मी काय ठरवलंय, शनिवार रविवार सोमवारला 26 जानेवारी बायकोला म्हणलं आणखीन एक दिवसाची सुट्टी टाक. मंगळवारी 4 दिवस एका रिसॉर्टला सटकून जाणार आम्ही तिकडं. रिसॉर्टला जाणार? हो. रिसॉर्ट कडे जाणार? सटकून जाणार आम्ही. आणि काय पिकनिक? पिकनिक म्हणजे येत दंगा नुसतं पोरांसोबत इकडं उंदर तिकडं उंदर, पोरांना खुश करून टाकणार. वा वा वा, हा. मजा आहे रे तुमची. तुमचं काय ठरवलंय? तुम्ही काय स्पेशल बेत केलाय का नाही? नाही, ते माझं बी असंच काहीतरी जायचा प्लॅन होता. 4 दिवस, शनिवार रविवार सोमवार मंगळवार. मग काय झालं? पण ते काय झालं, माझ्या पोरांनी मला विचारलं हा. की पप्पा 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन म्हणजे नेमकं काय हो? हा. म्हणलं अरे बाप, हा प्रश्न आपल्याला तर कधी पडलाच नव्हता. मग काय सांगितलं? नेमकं काय असन? मी म्हटलं मला माहित नाही. तर पोरं माझ्याकडे असं पाहायला लागले जस काही त्यांचा बाप येडागिडा आहे का काय. अरे बापरे, मग रे? मग बायको धावली ना माझ्या अंगावर. म्हणजे पोरायचं एवढ्या साध्या प्रश्नाचे उत्तर देता येत नाही तुम्हाला, तुम्हाला बाप म्हणाव का? नुसतं निसर्गाचा नियम पाळायचं म्हणून बाप आहे का तुम्ही? मग मला माझीच लाज वाटली. नाही, बरोबर. मग मी खूप सारे पुस्तकं घेतले, ते वाचले, सगळा स्वातंत्र्य संग्राम वाचून काढला, सगळं स्वातंत्र्यापूर्वीचा इतिहास वाचून काढला, आणि मग माझे डोळे विस्फारले, माझी छाती भरून आली. मग मला कळलं की अरे बाप, बऱ्याच गोष्टी आपल्याला नवीन पिढीला सांगितल्या पाहिजे ज्या आपल्याला बी माहित नव्हत्या. अरे आपल्या स्वातंत्र्यासाठी किती लोकांनी प्राणांची आहुती दिली. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या जगाच्या राज्यघटनांचा अभ्यास केला आणि आपली स्वतंत्र राज्यघटना निर्माण केली. अरे जगातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून आपल्या राज्यघटनेकडे पाहिलं जातं. हे आपल्याला माहितीच नव्हतं. म्हणून मी हे सगळा अभ्यास केला आणि सगळ्या सुट्ट्या कॅन्सल केल्या पाहिजे मित्र. नाही गड्या, नाही आता हे तुझं ऐकल्याच्या नंतर मला बी असं कसं बी व्हायला लागलंय. ह्या 2 दिवसांचं काय महत्व हे मला बी माहित नव्हतं गड्या. आणि आपलं नुसतंच आपल्या सुट्टीचे दिवस आणि पिकनिक करायचं हे एवढंच सगळं माहिती होतं. नाही नाही, मी बी आता माझा पिकनिकचा कार्यक्रम केलेला आहे ना, तो सगळा कॅन्सल करणार. मी बी सगळे पुस्तकं वाचायला घेणार आणि माझ्या पोरांना हे सगळा इतिहास सांगणार. एवढं नको डोक्याला टेन्शन घेऊ. तू काही पुस्तक वाचू नको. तुझे लेकरं घे, मी माझी लेकरं घेतो. आपण गावातले सगळे लेकरं जमा करू, गावातले सगळे लोक जमा करू आणि ग्रामपंचायती समोर आपण आपलं स्वतःचं ध्वजारोहण करू. हे एकदम झाक आहे का बोललास नाही? गड्या. आणि तिथं आपण स्वातंत्र्य संग्रामात काय काय इतिहास घडला तो सगळा आपण लोकांसमोर तिथं ठेवू, म्हणजे नवीन पिढीला बी तो कळेल. वा गड्या, एकदम झाक आयडिया ही तर. आहे का नाही? हो हो. तर मंडळी, 26 जानेवारीला तुम्ही बी कुठं आउटिंगचं प्लॅनिंग केलं असेल तर ते सगळं कॅन्सल करायचं आणि प्रजासत्ताक दिन तुमच्या राहत्या जागी साजरा करायचा. हा, अरे आपण तर आपल्या गावात साजरा करू, हो. पण तुला सांगतो मित्रा, इथं शहरात सोसायटीमध्ये बी असा प्रजासत्ताक दिन साजरा करते. हो का? हा, कसा तो बघायचा आहे? आहे, मला तर बघायचं आहे. चल मग तुम्ही दास. चल 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 जाऊया. आज आपल्या सोसायटीत प्रजासत्ताक दिन आपण साजरा करणार आहोत. तेव्हा सेक्रेटरी या नात्याने मी सगळ्यांना विनंती करतो की आज तरी, किमान आज तरी तुम्ही सगळ्यांनी वेळेत हजर राहावं. अरे कुठे गेले सगळे? कमाल आहे या लोकांची. मी ना म्हणजे वैतागलोय या लोकांना. अंशुजी, गुड मॉर्निंग. हो, गुड मॉर्निंग पी योगिनीजी. खरं सांगू, म्हणजे तुम्हीच फक्त वेळेवर याल मला खात्री होती. बाकीच्यांचं मला माहिती नाही. वेल वेल वेल, हॅपी रिपब्लिक डे. काय काय म्हणणार आहे मी. हा, म्हणा ना. हॅपी रिपब्लिक डे. क्या बात आहे, क्या बात आहे. एक सांगू तुम्हाला, तुम्ही डेल्या वाटताना सुद्धा किती गोड दिसता हो. अंशुजी, बरं पुन्हा एकदा म्हणते. अंशुजी, हा, हॅपी रिपब्लिक डे. तुम्ही प्रजासत्ताक दिन एवढं म्हटलं तरी पुरेसं आहे. चालेल चालेल. हा. अंशुजी, हॅपी प्रजासत्ताक. एकदा ट्राय करा. चुकतंय का? एकदा शेवटचं. हॅपी प्राजक्त हनमघर. हो, काय? अजून आलेले नाहीये ना खाली? मला वाटलंच होतं नट्टा पट्टा कडे त्या बाईचा पहिला नंबर यायला नको का? पी योगिनीजी, तुम्ही 26 जानेवारी एवढं जरी म्हटलं तरी मला खूप काही गवसल्यासारखं होईल. बर, 26 जानेवारी. बस, क्या आलं बात. मला
आलं. म्हणजे मला रिपब्लिक आणि प्रजासत्ताक म्हणता येत अच्छा, मला सगळं म्हणता आलं पण मला माहितीये मला तुम्ही इतक्या माती गोड करते आहात. नाही काय हरकत नाही, बोलताना. माती काय तुम्ही खूपच छान करता हो. नाही माती करताना असं डोंगर होतो ना मग त्या मातीचा हो? अंजुजी, हा? आपण डोंगर पोखरूया का पोखरूया ना. हाडू हा काय बघितलंस गंमत माधवी? येते हो, गंमत येते सगळी होय ना? गंमत. बघितलंस माधवी, 2 घुशी बीळ पोखरतायत. काय 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 म्हणाल तुम्ही? नाही काय नाही, आम्ही आलोय नटून थटून प्रजासत्ताक दिनाला गंभीरपणे. हा. आम्हाला वाटलं इथं झेंडावंदन बघायला मिळेल. हा. इकडे वेगळं झेंडावंदन चाललंय. हे बघा मिस्टर कदम, आम्ही जस्ट गंमत करत होतो. तुम्ही गंमत करत होता? तुम्ही हा. विचारे तुम्ही हो. तुम्ही स्वतः एक मूर्तिमंत गंमत आहात. तुम्ही जेव्हापासून सोसायटीचे सेक्रेटरी झाल्यात आमच्यासाठी ती गंमतच गंमत आहे. एक मिनिट, जर एवढं वाटतं ना तुम्हाला तर तुम्ही व्हा ना सेक्रेटरी. कोणी अडवलंय तुम्हाला? असली फालतू कामं करायला रिकाम टेकडा नाही मी. तुम्हाला काय म्हणायचंय, मी रिकाम टेकड्या म्हणून सेक्रेटरी झालो का? ऑफकोर्स. ते तोंड सांभाळून मला लक्षात ठेवा. कशाला तोंड सांभाळून काय- बोला? काय- तोंड- तुम्ही थांबा ना. टॉप स्टॉप. झालं स्टॉप. अगं अरे शेम टू यू. अरे काय माणूस आहे. अहो, happy अरे new एवढा year वास काय? दरवळतोय, मला पण चढली. आणि हॅपी न्यू इयर काय 26 जानेवारी आहे, 26 दिवस झाले हॅपी न्यू इयर होऊन. हे बघा काय लॉजिक आहे यार. हा? प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस हा सेलिब्रेशन करण्यासाठी असतो. काय केलं तुझा डाव लक्षात आला माझ्या नकळत बायकोच्या हातात टाळी देतो. डाव काय ऑफुल थिंकिंग आहे यांचं. Awful? वाव, काय ऑसम थिंकिंग आहे असं म्हणायचं तिला. एक मिनिट कदम, हे काय नक्की आहे मला कळत नाहीये. हे फाडफाड आहे. हा? फाडफाड इंग्लिश 1 मिनिटात शिकणार. एका मिनिटात एवढंच मिळू शकतं. आणि म्हणजे मला असं म्हणायचं होतं की आजच्या दिवशी सुद्धा हे संदीपराव ना चक्क ड्रिंक अँड ड्राईव्ह आलेत. काय? अगं ड्रिंक अँड ड्राईव्ह नाही ग. ड्रिंक अँड ड्राईव्ह म्हणजे गाडी चालवताना दारू पिणं, त्याला ड्रिंक अँड ड्राईव्ह म्हणतात. हे नुसते ड्रंकन आहेत. मला तेच म्हणायचे केवढे जिगरबाज आहेत बघा. अरे म्हणजे आजच्या फ्रायडेच्या दिवशी त्यांनी दारू मिळवली. फ्रायडे? फ्रायडे. साध्या गोष्टी कळत नाही. फ्रायडे ट्रायडे जवळ जवळ आहे. लॉजिक लावतात ते तुम्हाला. माझ्याकडे बघता तुम्ही ट्रान्सलेशनसाठी. एक सेकंड कदम, बायको आमची आहे की तुमची आहे? आम्ही तुमच्याकडेच बघणार ना. मी काय म्हणतो, आपण झेंड्यामध्ये असे झेंडूची फुलं टाकू आणि मग मस्त असं ओढून अरे खाली- मेले, ती पतंग झाली. आधीच तुझी पतंग बत्ती आहे. हो, असं बदवल्यानंतर कोंबडीची पिल्लं बाहेर पडतील. अहो, तुम्हाला सांगतो, मागच्या वेळी झेंडावंदन आला. झेंडावंदन झाल्यानंतर कबूतर उडवायला सांगितली होती. ह्याने काय उडवलं? कोंबडीची पिल्लं. मी काय करू. मी गेलो होतो कबुतरच आणायला, तर कबूतरवाल्याचं दुकान बंद होतं. मग त्याच्या समोर कोंबडीवाल्याचं दुकान चालू होता. मग मी कोंबडीची पिल्लं आणली आणि मी उडवली. मग का माझा काय दोष आहे? अरे काय दोष आहे काय? उद्या बकरेवाल्याचं दुकान उघड असतं तर बकरे आणले असतात का तू? नाही, एक मिनिट यू टॉप यू पण टॉप. काय? स्टॉप. हा परत विचारू नका मला. हा, म्हणजे आपला हा 26 जानेवारीचा कार्यक्रम झाला ना की एक श्रम परिहार म्हणून रिझर्वेशन करायला. काय? रिझर्वेशन? रिलॅक्सेशन, रिझर्वेशन, रिलॅक्सेशन जवळ जवळची नाही वाटत का? आता तुम्ही तिच्या जवळ आहात, तुम्हाला माहिती पडणार ना. नाहीतर काय? माझं ऐकून घ्या. हिअर तर हे सगळं करायला आल्याच्या नंतर मी एक माझा छम्मा छम्मा डान्स करणार आहे. काय झालं? काय झालं? मजा येणार. मजा तुमची आहे सगळ्यांची. मजा येणार सगळ्यांची. एक मिनिट, सेक्रेटरी या नात्याने मी सांगू इच्छितो की तुमचा हम्मा हम्मा डान्स अजिबात होणार नाही. अरे हम्मा हम्मा नाही म्हणाली ती, छम्मा छम्मा म्हणाली आणि होणार नाही, होणार माझं नाही बायको होणार. पण. बट साय काय? पण काय? अच्छा. याचं कारण असं आहे, पी योगिनीजी यांनी सांस्कृतिक कार्यक्रम ऑलरेडी ठरवलेला आहे. येस. म्हणजे तुम्ही आधीच युनिफॉर्म केला. युनिफॉर्म? कन्फर्म. हो कन्फर्म केला, कारण तसं मीटिंग मध्ये ठरलेलं आहे. अरे कधी ठरलं. मीटिंग कधी झाली? एक सेकंड, मीटिंगची नोटीस तुम्हाला सगळ्यांना पाठवली होती. आम्हाला मिळाली नाही. तुम्ही ती बघितली त्यांच्याच घरात नसेल, अजिबात नाही. एक सेकंड, मी बोलू इच्छितो. सगळ्यांना नोटीस पाठवली होती. कोणी नोटीसला उत्तर दिलं नाही. आम्ही नियमाप्रमाणे 15 मिनिटं वाट बघितली आणि मग दोघांचाच कोरम समजून आम्ही निर्णय घेऊन टाकला. येस. आणि निर्णयांती असं ठरलेलं आहे की माझ्या नाट्य स्पर्धेमधलं जे नाटक आहे ना, त्याची मी सोलोलोस्की सादर करणार. काय? सोलोलोस्की असते ना, ती सादर करणार आहे मी. ओ योगिनी बाई, तुम्ही सकाळी आंघोळ करताना जिभेला जो साबण लावलात ना, तो नीट धुतला नाहीये. उगाच शब्द असे बोलू घसरतात नका. जिभेवरनं. सोलोलोस लावतात, माय पण गॉड कळतच नाही. ऑब्जेक्शन माय गॉड. माय गॉड. माय लॉर्ड, आता कोर्टात आहे ती. हाय
हे बघा तुमची लोकी लोकी आहे ना, इकडे सादर का करणार तुम्ही? का? अरे तुम्ही जेव्हा नाटकात सादर करता तेव्हा बघायला समोर प्रेक्षक नसतात. अंशुजी, अंशुजी, हे असं या दरवेळेला बाईचं मला अजिबात आवडत नाही. 3 वेळा सोसायटी सोडून जायला निघाले होते मी, पण तुम्ही मला म्हणालात योगिनीजी थांबा, योगिनीजी थांबा, थांबा ना म्हणून धावले मी. अंशुजी, आता सेक्रेटरी कुणी लावेल झाला गुळी लावून झाला. हे बघा सेक्रेटरी या नात्याने मी सांगू इच्छितो की यांची सोलोलुकी खूप दर्जेदार आहे तुमच्या कम्मा कम्मा डान्स पेक्षा. कम्मा कम्मा कुठून कम्मावलेत हे शब्द तुम्ही? ती छम्मा छम्मा बोललेली आहे आणि माझ्या बायकोचा डान्स होणार. माधवी यांना स्टेप दाखव ग. डान्स बघा डान्स. ही स्टेप, पहिली स्टेप, दुसरी स्टेप, तिसरी स्टेप. काय 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 मस्त जोक मारला, काय मस्त जोक अहो, मारला. काय? स्टेप स्टेप अगं स्टेप म्हणजे डान्सचा स्टेप दाखव. अहो नको 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 तुमच्या पाया बघा वाजवा वाजवा. वाजवा. बजाव. अहो कदम अहो, राव, ऐका ना, हो, ऐका ना, माझं ऐका ना. अहो, गिरगावपासून लोकं तिथे बघा त्यांच्या. वा किती छान डान्स करता तुम्ही. बघा वहिनी यांचा डान्स त्यांच्या अंगी पण लागला. वहिनी एकदम आयटम आहे हा. आयटम काय आयटम केला तू वहिनी. मस्त केला मस्त केला. मला सांगा झेंडा वंदन झाल्यानंतर जिलेबी आहे ना. भाऊजी हो हो, या वेळेला राऊंड राऊंड ड्रम हे असणार आहेत. जिलेबी. आणि तुला कशाला जिलेबी पाहिजेत रे? तू ऑलरेडी जिलेबी पाडतोस ते काही कमी आहेत काय? मग जिलेबीचा अल्पभार झाला ना की एक वेगळा असा कार्यक्रम आहे माझ्या डान्सचा. छम्मा छम्मा. एक मिनिट मी सेक्रेटरी या नात्याने पुन्हा सूचित करू इच्छितो तुमचा मन्ना मन्ना डान्स होणार नाही. सेक्रेटरी उगाच मन्नातलं काहीतरी बोलू नका. ती बोलली ना छम्मा 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 होणारच. तुम्हाला सांगतो ना तू आजोबा, हिचा डान्स खूप फेमस आहे. मागच्या वर्षी मी हिला गणपतीला गावी घेऊन गेलो होतो. गावच्या सगळ्या गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत ही नाचली. या वर्षी एकही गणपती परत आला नाही. साक्षात बाप्पाने धसका घेतला हिच्या डान्सचा. तुम्ही काय चीज आहात? दाखव दाखव, या सगळ्यांना घाबरू. वाजव वाजव. वाजव रे. काय सांगता कदम? हा सूड आहे, पद्धत सूड नाही. सगळ्यांवर. थांबा 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 झाले झाले शामरू पकडून झाले, शामरू पकडून झाले. थांबा थांबा. हे बघा सेक्रेटरी या नात्याने मला काही स्टेप दाखवू इच्छितो मी. वाचव रे. तरी माझा संशय होता आपला सेक्रेटरी नाचा आहे. हे बघा वाटेल ते ऐकून घेणार ना मी वाट तुमचं काय बोलतो? मला असं म्हणायचंय की तुमच्या स्टेप सुद्धा सुंदर अप्रतिम गॉडेस होते एकदम. गॉडेस, म्हणजे व्हेरी गुड, व्हेरी गुड. अरे अरे तुम्ही ओळखलात. तिकडे बरं, आपली- तिकडे वा. ए तू इकडे. आले लगेच करायला. हे बघा तुमचं आता ते काही इंग्रजी जाऊन फालतूगिरी चालू आहे ना, ते तर बंद करा किंवा बोलूच नका. फालतूगिरी कोणाला बोलतोस रे? हे बघा तुमच्यामुळे माझा भाडे करून निघून जाईल, लक्षात ठेवा. अरे आहे फालतू म्हणून तू तोंडावरीला फालतू म्हणशील? अरे आहे हिचा इंग्रजी थर्ड क्लास म्हणून तोंडावर म्हणशील? मी असताना तुम्ही असतानाच म्हणताय. थांबा हो जरा, काहीतरी मुद्द्याचं बोला ना आता. ऐका ऐका, माझं काही टेन्शन घेऊ नका. झेंडा वंदनाची वाट बघतोय मी. त्याच्यानंतर मला एक काम करायचंय, ते काम लगेच फिनिश करेन मी. टेन्शन घेऊ नका तुम्ही, तुमचं चालू द्या. एक मिनिट क्या दारू विस्की हा मस्त माणूस हा. सगळं फिनिश करणार, सगळं फिनिश. आपल्याला जाम आवडला. कोण आहेस कोण तू? बघा विचार आहे. हा विचार ना, काय बोलतो? तुला नाही रे बेवड्या का बसतो विचार. मला सांगा, यावेळी आपल्या झेंडावंदन झाल्यानंतर आपल्या झेंड्याचा जो पाईप आहे ना, तो बाजूच्या सुंदरबन सोसायटीच्या सुद्धा वर गेला पाहिजे. Correct, correct. माझं नवीन उंच पाईप घेऊन या अहो, तुम्ही. काय बोलताय तुम्ही नातू आजोबा? अहो आपला पाईप जो आहे ना, तो आहे त्यापेक्षा उंचीने कमी झालेला आहे. त्याने बिचारा पाईप कुठे घातला? फ्लॅटच्या ग्रिल मध्ये घातला, फ्लॅटच्या ग्रिल मध्ये. आणि त्याला गुढी बांधली. एक मिनिट. हा प्रताप माझ्या मुलाने केलेला आहे. बरोबर, तोच करणार. शेवटी तो तुमचाच प्रताप. हे बघा एक हे बघा
एक तर मी तुम्हाला 1000 वेळा म्हटलं की सोसायटीचं सामान ठेवण्यासाठी स्टोरेज करण्यासाठी जिन्याखाली काहीतरी आपण एक स्टोरेजची जागा करूया. कुणी ऐके ना तेव्हा सगळं सामान माझ्या हॉलमध्ये ठेवायला लागलं तर त्यात पाईप वापरला असेल मला काय माहिती. आणि एवढं वाटत असेल तर तुम्ही व्हा सेक्रेटरी आणि तुम्ही ठेवा पाईप. 10 लाखाचे इंटेरियर केलंय घरात ते तुझे पाईप ठेवण्यासाठी नाही आणि सेक्रेटरी थर्ड क्लास काम करण्यासाठी नाही मी इकडे आलेलो राहायला. मी थर्ड क्लास नाहीये कळलं ना. आहातच तुम्ही. थोबाड फोडेन. हे बघा यू स्टॉप आणि यू पण स्टॉप प्लीज. अरे झेंडावंदन कधी सुरू होणार आहे? नाही होईल आता म्हणजे पटकन मी रांगोळी काढते आणि त्याच्यानंतर लगेच झेंडावंदन सुरू होईल. हे बघा लवकर रांगोळी काढा. मला इथे ना मळमळायला लागलाय. अख्ख्या सोसायटीमध्ये मी रांगोळी काढ. नाही. हे बघा आता आपल्याला 65 वर्ष झालेली आहेत ना 26 जानेवारीला. त्यामुळे मी 65 ठिपक्यांची रांगोळी काढणार आहे असं ठरवलं मी. म्हणजे काय आहे या बाईनी इथे रांगोळी काढायची नाही का? अरे का म्हणजे दरवर्षी ही रांगोळी करते ते म्हणजे हिटलरचं चिन्ह रिव्हर्स स्वस्तिक. रिव्हर्स स्वस्तिक उलट स्वस्तिक. भावना पोचतात ना ते महत्वाचं. मी रांगोळी काढणार आणि स्वस्तिकच काढणार. बरं ठीक आहे तुम्ही जर रांगोळी काढणार हा. असाल ना, तर माझा एक वेगळा कार्यक्रम आहे. हे बघा ऐका मी काय म्हणतोय आपण तुमच्या डान्स बद्दल नंतर बोलू. आपण झेंडावंदन बद्दल बोलूया का? झेंडावंदन बाजूलाच राहते. तुमची फालतुगिरी चालली सगळी. काय झालं? अटॅक आला. झोपो आजोबा झोपो. व्हॉट्सअपला अटॅक आला. व्हॉट्सअपवर मेसेज आला मला मेसेज. आमचा ना 70चा मॅट्रिक्सचा ग्रुप आहे. मॅट्रिक्सचा ग्रुप त्याच्यावर मेसेज आलाय. हा बघा काय मी थांबा वाचतो. नात्या सुलीला मी 7वीला घटक चाचणीला वर्गातच सॉरी चुकून दुसरा मेसेज वाचला. सॉरी आता खरा मेसेज वाचतोय बघा. हा मेसेज असा आलाय की गेल्या 3 महिन्यापासून आपल्या देशात अतिरेकी घुसले आहेत. त्यांनी सर्व सोसायट्यांची रेकी केली आहे आणि ते इथे भाडे करू म्हणून राहत आहेत. सर्व सोसायट्यांना हाय अलर्ट जाहीर केलाय. बाबा सोसायटीत दहशतवादी. अरे हे तर काही नाही, माझ्या घरातच एक दहशतवादी असतोय. रोज माझी वाट बघत असतोय लाटणे घेऊन. अरे लाटणेवाला दहशतवादी नाही रे, हा गला काटणेवाला आहे यो. आता बघा तुम्ही याच्यानंतर काय घडणार आहे ते. हा तोपर्यंत घेऊयात एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन. गुरुवारची जत्रा न भानगडी. शाबास. गेल्या 3 महिन्यापासून आपल्या देशात अतिरेकी घुसले आहेत. त्यांनी सर्व सोसायट्यांची रेकी केली आहे आणि ते इथे भाडे करू म्हणून राहत आहेत. सर्व सोसायट्यांना हाय अलर्ट जाहीर केलाय. बघ तुझ्या डान्सची खबर सगळीकडे पोचली. आता तुला दहशतवादी म्हणून जाहीर केलं लोकांनी. नाही पण मी काय बोलतो आपल्याला काही टेन्शन नाहीच आहे ना. आपल्याला कुठे भाडे करू कोणीच नाही आपल्याकडे. आपल्याकडे कुठे भाडे करू. आपल्याकडे फक्त प्रसाद तू इकडे कशा करता आलायस? कशाला म्हणजे? रेकीला. अरे तू रेकीला इकडे कशाला आलास? अरे डायरेक्ट माझ्या घरी यायचं. माझी बायको घरामध्ये रेकीतच असते. शूटिंगचं रेकी करायला आलो. ऑपरेशन एसके. ऑपरेशन एसके म्हणजे शाहरुख खान. तो सारखे. ऑपरेशन एसके म्हणजे शिवकृपा सोसायटी. मारू नका. खबरदार कोणी जाग चाललं तर आत्ता खलास करीन इथेच. माफ करा, मला या आदेशातून मुक्त करा. माझं हल्लं माझ्या हातात नाहीये, ते वर्षाच्या हातात आहे. पण तू आहेस कोण? मी कोण आहे? मी कोण आहे इतके दिवस महत्वाचं नाही वाटलं का? इतके दिवस सोसायटीत राहतो तेव्हा नाही समजलं का? एक मिनिट मला बोलू द्या. हे बघ बाळा. अहो आजोबा तुम्ही काय बोलताय? तो बाळा नाहीये, तो क्यूट टेरेस आहे. टेररिस्ट म्हणजे खतरनाक दहशतवादी असं म्हणायचं तिला. अरे असेल तो दहशतवादी असला म्हणून काय आलं? हे तुझं पोलीस व्हेरिफिकेशन झालं असेल ना. पोलीस व्हेरिफिकेशन विचारेन ना. विचारा ना. विचारे पोलीस व्हेरिफिकेशन केलंय ना. म्हणजे झालेलं नाहीये पण करू ना आणि काय मला काय दूध खुळा समजलास का? हे बघ एक लक्षात ठेव.
हे बघ एक लक्षात ठेव, तुझे सगळे चेकचे डिटेल्स पोलिसांकडे देऊन टाकेन मी. आणि तुझे सगळे चेक्स माझ्याकडे आहेत, लक्षात ठेव. मी असा फालतू माणूस नाही आहे. हा, चेकचे डिटेल्स हो. एकही डॉक्युमेंट न देता बँकेत अकाउंट आहे माझं. आणि ते कसं हे विचारे तुम्ही योगिनी मॅडमला विचारा. योगू तू काय केलंस काय केलं योगिनी? कदम मी काय करणार? मला असं विचाराने सांगितलं. आता विचारांचा माणूस आहे म्हटलं तर मी फारसा विचार केलाच नाही. मी अकाउंट काढून दिलं त्याला. आणि विचारे तुम्ही असं कसं वागता? तुम्ही ना कुठलीही गोष्ट वेळेवर करतच नाही, बरोबर करतच नाही. कुठलेही कारण तुम्ही तडीच नेतच नाही ना. कुठलं प्रकरण सोसायटीचं ना आमचं. काय विचारे म्हणजे बरोबर नाही ना हे. मी तुमचं व्हीसीसीटीव्ही मध्ये पाहायला पाहिजे फोटो. व्हीसीसीटीव्ही नाही का? काय म्हणताय? व्हीव्हीसी नाही काय असं दिसतं ना त्याच्यामध्ये व्हीसीसीटीव्ही. हे इंग्लिश मला कळतंय, त्याला सीसीटीव्ही म्हणायचंय. बरोबर फालतू इंग्लिश ट्रान्सलेट करायची सवय आहे मला. त्याचा फोटो आला असेल ना हा, याचा. correct. सीसीटीव्ही त्यात माझा फोटो. मुळात तुमच्या सोसायटीत सीसीटीव्ही कॅमेरेच नाहीयेत. अरे असं कसं आम्ही वर्गणी काढून लावली? तुमच्या सोसायटीचे सगळे सीसीटीव्ही कॅमेरे या योगिनी मॅडम आहेत ना, त्यांच्या नाटकाच्या तालमीच्या हॉलमध्ये बसवलेत. कोणी? विचारेन ना, विचारा. विचारे काय केलं तुम्ही? कदम मी काय करणार? मी विचाराने सांगत होते विचारे नको कॅमेरा नका लावू. बाबा. विचारे मला म्हणाले की असं कसं तुम्ही केलेला अभिनय कळायला नको का लोकांना? तुझी काही चूक नाहीये. अगं योगिनी किती फिरलेस तू. मी विचार केला की तुझं डॉक्युमेंटेशन ठेवून तो सगळं तुला फायदा होईल त्याचा. आणि एवढा जर तुमचा मात्र विश्वास नसेल ना तर तुम्ही व्हा सेक्रेटरी. ते टुकार कामं करायला वेळ नाही मला. काय बघा मला तुका बोल नका. अहो थांबा. आता काय चालू आहे ते बघा ना. ओ कदम तुम्ही काहीतरी बोला ना. तुमचं देशप्रेम दाखवा. हो देशप्रेम. बोला मी काय बोलणार ना. काहीतरी बोला. ते काय बोलणार? माझ्या एका गुन्ह्यात तेही सामील आहेत. कदम दिवाळीच्या वेळेस तुमच्या मुलाला खेळायला बंदूक दिली होती ना, ती खोटी बंदूक नाही, खरी आहे. हा, आणि त्याच्यात गोळ्या नाही आहेत. आणि कॉलनीत काय काय चालतं ते सगळं हेच मला सांगतात. ते वॉचमन मला सांगतो, ते मी सगळे ह्याला सांगतो. वॉचमन मला बातम्या पुरवतो, ते मी ह्याला पुरवतो. राम, तू इतका नीच असशील मला वाटलं नव्हतं. आणि मला सतत ब्लेम करतोस तू बेशरम. तुला वाटलं नव्हतं? अरे हिच्याशी लग्न केल्यावर तरी तू ओळखायला पाहिजे होतं. एक मिनिट. वॉचमॅनला बोलो. हा, वॉचमनला बोलवा. वॉचमॅन याला बरोबर पकडेल. वॉचमॅन आता येऊ शकत नाही कारण त्याला मी शुगर केन आणायला पाठवलंय. आता शुगर केन म्हणून माझ्याकडे बघू नका ए करत. शुगर केन म्हणजे ऊस नाही, शुगर कॅन म्हणजे शुगर दॅट कॅन यूज इन चहा. एक मिनिट मला सांगा नक्की ह्या कुठल्या क्लासला जातात? तोच क्लास मी पण शोधतोय. दिसला की जाणार आहे तो क्लास. नाही, तुमचा जो वॉचमन आहे ना, तो वॉचमनगिरी सोडून बाकी सगळे धंदे करतो. कामाला लावता तुम्ही त्याला. तुमच्या सारख्या नागरिकांना ना जगायचा अधिकारच नाहीये. मरा, तुम्ही सगळे मरा. असं करू नका तुम्ही बघा यांचा डान्स थांबवा, नाही तर मारून टाके ना यांना. मी मारून टाकेन. जो गरजते है वो बरसते नाही. अरे बोलतोस काय नुसता? हिम्मत असेल तर मारून दाखव. मार ना. अरे मार ना. अरे किमान काळा तरी दाब. काय करतोय? मार ना. अरे माणूस आहे ते. मेसेज आला. हो आजोबा काय वेळ आहे? तुम्ही कसले मेसेज वाचताय? कमिशनर साहेबांचा मेसेज आहे. बघा काय लिहिलं माहिती आहे की आणि तो झाडात जाताना तिला सॉरी काय आजोबा? आमचा ग्रुप म्हाताऱ्यांचा लय चिकायला वाटतं. मोठा करून दाखवता. कमिशनरांचा मेसेज आलाय. काही विश्वास ठेवू नका अफवांवर. असे अतिरेकी वगैरे काही घुसले नाहीयेत. नागरिकांनी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करावा. सगळीकडे चोख बंदोबस्त आहे. ती आणि तो घरी असताना अचानक तिचा नवरा आला. हे पण लिहिलंय कृष्णांनी. ऍक्च्युली खरं सांगू का मला वाटलेलं काय वाटलेलं? कमिशनरना माहिती नाहीये. ते जे अतिरेकी नाही म्हणतायत ना, तो आपल्या सोसायटीमध्ये आहे. सॉरी हो. हे बघा ऐका माझा ऐका. मी काही कोणी अतिरेकी वगैरे नाहीये. हा, शी बाबा. काय? अरे मग कोण आहेस तू? मी फिल्मचा डिरेक्टर आहे.
हा आणि मग ते रेखी वगैरे काय आहे? ते आमच्या फिल्मच्या भाषेत लोकेशन बघायला जाणं त्यालाच रेखीकरण असं म्हणतात. तेव्हा तुम्ही तर खूपच अतिरेकी केली आहे. नाही नाही. आणि ते ऑपरेशन SK ते माझ्या फिल्मचं नाव आहे. अच्छा 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 खरं सांगू का, म्हणजे सेक्रेटरी म्हणून, एक कर्तव्यदक्ष सेक्रेटरी म्हणून मला खात्री होतीच की आपल्या सोसायटीत असं काही घडूच शकत हो नाही. आत्ताच कमिशनरचा मेसेज आला ना, फोनवर विश्वास ठेवू नका. अफवा आहे ते कर्तव्य दक्ष. हो का? हो काय आहे ना, तुम्ही सगळे कोडगे आहात. तुमच्यासारख्या बेजबाबदार नागरिकांमुळे देशावर अतिरेकी हल्ले होतात. फक्त माझं घर, माझा फ्लॅट एवढाच विचार करा. अरे सोसायटीत राहता ना तुम्ही, मग सोसायटीत कोण जातं कोण येतं एवढी जरी चौकशी केली ना तर बरेच अतिरेकी हल्ले टळतील. पण नाही. आणि सोसायटी म्हणजे काही घरांचा समूह नाही. सोसायटी म्हणजे अख्खा समाज. समाजाचा विचार करा. जेव्हा एक दुसऱ्यांचा विचार कराल ना तेव्हाच निर्भयपणे आपण स्वतंत्र राहू शकू आणि प्रजासत्ताक दिन साजरा करू शकू. बोलतायत आखी खोलती मेरी. देशावरचे दहशतवादी हल्ले थांबलेच पाहिजेत. तेव्हा माधवी तू पण तुझा डान्स थांबव. नको आता तुझं. नाही, लिसन म्हणजे लिसन, फॉक्स म्हणजे फॉक्स. कोल्हे म्हणजे कोल्हे. काय फॉक्स म्हणजे फॉक्स. म्हणजे ठरलं ठरलं फिक्स फिक्स. की आपला हा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम झाला ना की त्यानंतर माझा कार्यक्रम असणार आहे. नाही 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 असणार आहे. हा, नाही हो. सारे जहां से अच्छा हिंदोसत्ता हमारा हमारा, सारे जहां से अच्छा हिंदोसत्ता हमारा, हम बुलबुले हैं इसकी, ये गुलसिता हमारा हमारा, सारे जहां से अच्छा. तर आजच्या ह्या अंशुमने पॅडी अर्थात अनसुने पॅरडीमध्ये मी अंशुमन. आणि मी पॅडी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो. क्या बात आणि है, खूप क्या खूप खुश असाल तुम्ही सगळे. आजची ही खास मैफल येत्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं इथं आम्ही आज रंगवणार आहोत. आणि आपल्या देशातली जी काही विविध आपल्याला सगळे म्हणजे प्रॉब्लेम्स आपल्या आयुष्यात रोजच्या आपल्या रोजमर्राच्या जिंदगीत आपण जे अनुभवतो, म्हणजे त्यातला एक म्हणजे अगदी जवळचा एक मुद्दा आहे तो म्हणजे खड्ड्यांचा. आपण घरातनं बाहेर पडलो की पहिले पडतो ते खड्ड्या. हो, खड्ड्यात. तर खड्ड्यांवर म्हणजे तुम्हाला सांगतो खड्डे आणि आपल्या देशाचं सरकार असं म्हणजे एकदम जुनं नातं आहे ते. निवडणुका म्हटलं की खड्ड्यांचा विषय येतो आणि खड्ड्यांचा विषय आला की कधी एकदाचे निवडणुका येतात असं होत असतं. खड्ड्यांमुळं ही सरकारं पडतात आणि खड्ड्यांमुळंच ही सरकारं पुन्हा जिंकून येतात. तर मंडळी असंच हे आमचं जे खड्ड्यात गेलेलं आयुष्य आहे त्याच्यावरनं मी ह्या पुढच्या काही ओळी आपल्यासमोर पेश करतो. मुलाहिजा मुलाहिजा मुला मुला हिजा मुला हिजा. चला जाऊया. बरं नाही बस बस मी जरा साफ करून घेतलं ना मध्ये मध्ये मधल्या आठवड्याभरात जरा डस्ट येते. बरं. नवीन गाडीचं स्टेरिंग हाती. क्या बात क्या बात. आमिर खानची गाडी निघाली एकदम. हा क्या बात. टाक फर्स्ट टाक आता. तर नवीन गाडीचं स्टेरिंग हाती आलो मी फिराया रस्त्याच्या वरती. दणका मिळ खालीवर उड खिळखिळी हाड ही पुरती. सपाट रस्ता सुंदर असा कुठं दिसना मला. ओ दादा कुठं दिसना मला. तिथं दिसना खबडाक खबडाक तिथं दिसना खबडाक खबडाक इथं दिसना तिथं दिसना. शोधू कुठं शोधू कुठं शोधू कुठं. खड्ड्यात पडलो ना. रुतला ग बाई रुतला रुतला ग बाई रुतला. सारा देशाचं खड्ड्यात रुतला ग बाई रुतला.
सारा देशच खड्ड्यात रुतला ग बाई रुतला. वा पेडका वा क्या बात क्या बात. वा वा वा. हा. पुढे पुढे ज्या व्यथा आहेत त्या कशा आहेत त्या जरा नीट लक्ष देऊ, नाही का. माझ्या राज्याचा न्यारा हडवलं. वा वा. म्हणजे देशातली ही जी प्रत्येक राज्य आहे ज्यांच्यावर राज्य आलेलं आहे या खड्ड्यामुळे, हा नीट लक्ष देऊ नये का. तर देशातल्या प्रत्येक राज्याबाबतीतला हा प्रॉब्लेम आहे. माझ्या राज्याचा न्यारा डवलं, माझ्या राज्याचा न्यारा डवलं, साऱ्या रस्त्यावर मागतोय टोल. कुठं बी भटका खिशाला फटका, जीव माझा विठ्ठला, या टोलपायी जीव माझा विठ्ठला विठ्ठला. अहो कुठे विटला. उड्डाण पूल हायवेवर पार्किंग वर रुतला. मला वाटतं पेडका तुम्ही टोल साठी लोन काढलं असावं. रुतला ग बाई रुतला, रुतला ग बाई रुतला, सारा देशच खड्ड्यात पडला ग बाई पडला. सारा देशच खड्ड्यात पडला ग बाई पडला. वा 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 वा. पेडका राहू दे. पेडका पेडका पेडका. मग कसं मग करतात ते? पण मग तुम्हाला कसं? सांगू का, तुम्हाला सांगू का, तुम्ही या खड्ड्या बिड्ड्यांबद्दल टोल बद्दल बोललात, पण मला असं वाटतं भारतातल्या जेवढ्या योजना आहेत त्यांनाच खड्डे पडलेले आहेत. हे मात्र अगदी म्हणजे पूर्वी भारतात सोन्याचा धूर निघायचा, आता फक्त घोटाळे बाहेर पडतायत. काय करायचं, काय कसं त्यामुळे जगायचं? त्याच्यावरच मला एक 4 ओळी सुचलेल्या आहेत, तुमची इर्षाद. परवानगी असेल तर. केव्हा? बाई डफ काढा. थोडा मोठा असता तर मजा आली असती ना. वाजवलं. सायलेंट मोड. हा. मरते किसान हर रोज यहाँ, मरते किसान हर रोज यहाँ, उन बेचारों की कौन सुने. मेरे देश की धरती धरती 2G 3G स्कैम से है चमचमती. मेरे देश की धरती, मेरे देश की धरती. इस धरती
धरती पे जिसने जन्म लिया, इस धरती पे जिसने जन्म लिया, उसने ही तेरा घात किया। यहाँ कोई नहीं है माँ तेरा, यहाँ कोई नहीं है माँ तेरा, फिर भी सब पे उपकार तेरा, फिर भी सब पे उपकार तेरा। मेरे देश की धरती, मेरे देश की धरती 2G 3G स्कैम से है चमचमती। मेरे देश की धरती, मेरे देश की धरती, मेरे देश की धरती 2G 3G स्कैम से है चमचमती। मेरे देश की धरती, मेरे देश की धरती। खरंच अगदी सत्य परिस्थिती देशात तुम्ही आज इथे आमच्या सगळ्यांसमोर आणि रसिक प्रेक्षकांसमोर मांडलेली आहे. मंडळी, आता आपण घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन, अर्थात गुरुवारची जत्रा आणि भानगडी 17. हॅलो एव्हरीवन, प्लीज सीट. नमस्कार, तुम्हा सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छा लवकर द्यात जाओ. काय ना तुम्ही असं बोलता ना, काळाचा ठोका चुकतो ना. मॅन स्टाईल आहे, यु नो, स्टाईल. सो लेडीज अँड जेंटलमॅन, मी तुम्हाला सगळ्यांना आमच्या पोयट्यांची ओळख करून देते. पोएटेंची हा, पोयटे मीन्स कवी, कवीची ओळख. नीट इंग्रजी बोला हो. असे इंग्रजीचे पावटे टाकू नका पोएटे म्हणून. कवी म्हणा फक्त वाटल्यास. सॉरी, कवींची ओळख करून देते. इज दॅट ओके? येस. तर हे आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके विद्रोही कवी मिस्टर योगेश शिरसाट. हे आहेत आपले म्यूट कवी. मूक कवी. तेच ते म्यूट मूक कवी मिस्टर ऋषिकेश वांबुरकर. आणि त्याचबरोबर आज खास प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या टीम मध्ये दाखल झालेले आहेत नवीन कवी मिस्टर शशिकांत केरकर. थँक्यू सो मच. तर प्रेक्षक हो, आजचा आपला विषय आहे पारतंत्र्यावरच्या कविता. तर योगेशजी, ही कवीला बोलवायची पद्धत आहे. ठीक आहे. बायकोमुळे घरात असलेलं पारतंत्र्य यावरची मी आजची माझी कविता इथं सादर करतोय. तर माझं कवितेचं पुष्प मी तुमच्या समोर वाहतोय. वाह 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 वाह, क्या बात है, क्या बात है, वाह. ही प्रस्तावना होती, कविता अजून पुढे व्हायची. आणि तू गप्प बस. हा व्हॉट्सअपचा ग्रुप नाही प्रत्येक गोष्टीला टाळ्या द्यायला. ओरबाडून खाते मला ही डेली सोपची माती, दूरचित्रवाहिनीचा नियंत्रक कधीच नसतो माझ्या हाती. म्हणजे रिमोट यु नो. काय माहितीये का, यांच्या कविता कळण्याचे अगदी रिमोट चान्सेस असतात ना. दॅट्स कॉल्ड रिमोट. मराठीत म्हणा ना रिमोट. सरळ सरळ. तू गप्प बस. मागच्या वेळेला तू फार डोक्यात गेला होता. तर तू शांत बस. मी जर चिडलो ना, मग मी काय करेल सांगता येत नाही. मी भितड थोडे कंट्रोल. ओरबाडून खाते मला ती डेली सोपची माती, आणि तो दूरचित्रवाहिनीचा तो नियंत्रक कधीच नसतो माझ्या हाती. मी बुडवतो नावडत्या रस्स्याच्या थारोळ्यात शिळी भाकरी आणि नाचलेली चपाती. इंग्रजांनी जसं नागवलं आपल्याला, तशी वागवते ही मला घरी. आहे ती रक्तपिपासू बाई, बायको असली जरी. वा सर वा. एक असले हलकट धंदे जमत नाही आपल्याला. लांब. आताच बायकोवरची कविता म्हटली मी. हे काय असं? आता आपले कवी मिस्टर ऋषिकेश, असू द्या. व्हॉट युअर सरनेम? वांबुरकर. प्लीज प्रोसीड. मी माझ्या नेहमीच्या मूक पद्धतीने आज कविता सादर करणार नाहीये.
चला कविता सादर करणार नाही, काव्य संमेलन संपलेलं आहे, घरी चला. चला, तुम्हाला बस पकडायची आहे, तुम्हाला घरी जाऊन जेवण बनवायचं असेल. एक मिनिट प्लीज जरा सेंटेन्स कंप्लीट करा. मग तुम्ही काय करणार आहात इथे? तेच सांगतोय. काय? आज मी माझ्या प्रेक्षकांसाठी कवितेचा नवीन प्रकार घेऊन आलोय, ओके. ज्याचं नाव आहे वस्तुनिष्ठ कविता. बस. म्हणजे आज मी माझ्या बॅग मध्ये काही वस्तू आणल्यात, त्यावरून तुम्हाला माझ्या कवितेचे शब्द ओळखायचे. अरे बापरे, एवढं करण्यापेक्षा पटकन कविता करायची रे, कमी वेळ लागतो त्याला. इट्स ओके. मी सुरुवात करू. प्लीज करा. लिखाण. रायटिंग. रक्त, रक्ताची लेखणी, रक्ताची शाई. मारू नको. मग हे काय मग अरे बाबा, आता काय सगळं ओळखून झालं, आता या पेनावरनं काय ओळखणार? हा, पेन. आता पेनाला पेनच ओळखायचा ना. पेन. हा, म्हणजे मनातलं दुःख, वेदना. पेन मधलं पेन. हा, वेदना. वेदना. ओके. हा, वेदना. आता पुढचा शब्द लक्षात ठेवा. भ्रष्टाचार. नाही काय हे पैसे. हा, पैसे. इस्त्री करायची पैशाला. पैसे. हा, पैसे इंग्रजीत. मध्ये मनी. व्हेरी गुड. तुम्ही ओळखलंय. मनी. हे काय? जळतोय. लागलं पेट. काय? काडीपेटी. काडीपेटी? काडी. ज्वाला. जाळणे. जाळ. जाळलं विलांटी दिली जाळी, जाळीत, जाळीत, जाळीत. तू जाळी तू चालला. चालला. अरे बरं झालं, चला. जाऊ दे. अहो, करतोय मी, बघा ना. तू जातो, ही जाते. हा, वेदना मनी जाळीत जाते. ही पहिली ओळ झाली. आता दुसरी. लाथाडलं मी हे उच्च भ्रूंच साम्राज्य, चपलेने लाथाडलं. नाही, काय? गाडीतलं पेट्रोल संपलंय. प्रवास. लांब जायचंय. मग जा ना, काय थांबलाय? आमचा पण वेळ घालवतो, यांना पण बस पकडायची. रिक्षा बाईक वरनं बाईक बाई, तुम्ही वेड आहात, वेड. अहो, तसं नाही हो. हे बघा ना, बाईक मधलं क काढून टाका. हा, आणि तुम्हाला आता मी काय म्हणालो ते लावा ना. वेड. हा. क काढला. बाई वेड. बाई वेड. हा, बाई वेड. हा, हे लक्षात ठेवा. काय लक्षात ठेव. हे काय? घेतलं. ताक. तेलही गेलं, तूपही गेलं. हे दुपाटनं. कळत नाहीये हे. तेल. हाताला तेल लावलंय. तेल काढून टाका ना तुम्ही. अरे काढून टाकायचं, तुम्हाला लावला कशाला आधी? पुढं. बर, हे तेल घेतलं. तेल बाजूला काढलं, नुसतं लावलं. लावीत जाते. वा, जाते. बरोबर ओळखलंय तुम्ही. हा, वेदना मनी जाळीत जाते, बाई वेड हे लावीत जाते. हा काव्य क्षेत्राला लागलेला डाग आहे, याला सोडायचं नाही. अरे हा, इथे येऊन टाइमपास करतो. नाही ऐका ना. नाश्ता करतो, फुकट नाही, नाश्ता मी करतो. सांगते. अहो, नाही ऐका ना. काव्य संमेलनाला ह्याने नाही. ताट वाटी घेऊन आला. बरं. सगळे कवी भेंगारले. दगड कविता केली आहे. मग मंडळी, आली का नाही मजा? झालं का नाही मनोरंजन? तुम्हाला येणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आम्ही आज जसं तुम्हाला हसवलं तसं उद्या आणि परवा सुद्धा पुन्हा येणार आहोत. हा, तेव्हा तुम्ही बघत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन. होऊ दे कल्ला.